बातमी नाशिकमधली। नाशिकमध्ये अगदी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नाशिकच्या गोदावरी नदीची पाण्याची पातळी देखील मोठी वाढती आहे। नाशिकच्या रामकुंड, लक्ष्मणकुंड या परिसरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने काही विकास कामं सुरू आहेत। मात्र पुराचं पाणी या बांधकाम झालेल्या भागामध्ये शिरलं आणि मोठं नुकसान झालं असाही अंदाज आहे। त्यामुळे एकूणच पावसाचा आणि गोदावरी नदीच्या पुराचा फटका या विकास कामांना देखील बसताना दिसून येतोय। नाशिकमध्ये पावसाचा जोर हा सकाळपासून कायम असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये देखील जी पूर परिस्थिती आहे ती देखील आता काहीशी निर्माण होताना पाहायला मिळते। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे काही विकास कामं सुरू आहे त्या विकास कामांच्या ठिकाणी देखील हे सर्व पुराचं पाणी त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या संपूर्ण कामाच्या ठिकाणी या ठिकाणी पाण्याचा हा वेढा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर जे नवीन पूल आणि काही घाट जे आहे ते बांधण्याचं काम गांधी तलावाच्या परिसरामध्ये सुरू होतं त्या सर्व ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय। एकूण या ठिकाणी जे बांधकाम होतं ते नवीन बांधकाम देखील हे सगळं वाहून गेल्याची भीती देखील या ठिकाणी वर्तवली जाते। आपण जर समोर बघितलं तर अगदी हा समोर असलेला पूल जो आहे तो येण्या जाण्याचा मार्ग तो देखील त्या ठिकाणी बंद झालेला आहे। रामकुंड परिसर असेल, लक्ष्मणकुंड परिसर असेल, त्याच्या वरच्या भागामधले जे बांधकाम या ठिकाणी सुरू होतं ते बांधकाम देखील त्या ठिकाणी संपूर्ण वाहून गेल्याची भीती या ठिकाणी वर्तवली जाते। त्याच्या वरतून जे आहे ते पाणी त्या ठिकाणी गोदावरी नदीचं वाहताना पाहायला मिळतं। त्या दुसऱ्या बाजूला जे बांधकाम आहे ते देखील त्या ठिकाणी संपूर्ण वाहून गेल्याचं आपल्याला दिसून येतंय। त्यामुळे आपण सध्या बघतोय नाशिकमध्ये वाढत्या पावसामुळे या सगळ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना देखील त्याचा मोठा फटका बसताना दिसून येतोय। कॅमेरामन धनंजय दारुंडेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.